बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं विधान केलंय। शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं होतं, हा खेळ त्यांनी सुरू केला, त्यांनीच तो संपवावा असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे। ते एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते। यावेळी घड्याळाचे काटे उलटे फिरवून 2019ची परिस्थिती पुन्हा आणणं शक्य असतं तर तुम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी केल्या असत्या का, असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला। यावर उत्तर देताना त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलंय। ते म्हणाले, 2019च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळालं होतं। शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना आमच्यापासून तोडलं। उद्धव ठाकरे आमचे मित्र होते, आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती। ज्यांनी हे सर्व सुरू केलं त्यांनीच हे संपवलं पाहिजे, असं अमित शाह म्हणाले। तसेच उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का या प्रश्नावर अमित शाह यांनी अत्यंत सूचक असं उत्तर दिलं। राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे आणि युतीत सर्व काही आलबेला आहे, असंही त्यांनी म्हटलं। त्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। याशिवाय मोदी राजकारणातून निवृत्ती घेणार का, यावरही अमित शाह यांनी भाष्य केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं विरोधक म्हणत आहेत। यावर अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी आपली टर्म पूर्ण करतील, तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील, याबाबत भाजपात कोणताही संभ्रम नाही। विरोधक मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। एवढंच नाही तर जून 2029 मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच नेतृत्व करतील, असंही अमित शहानी स्पष्ट केलं। खुनाला वाचा फुटली आहे, घाशीरामांनी हे लक्षात ठेवावं। अमितेश कुमारांनी फडणवीसांची चाकरी केली असं म्हणत ठाकरे गटाने पुणे अपघातावरून सत्ताधाऱ्यांसह पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे। आमदार धंगेकरांच्या जागरूकतेमुळे टिंगे टोळी, सरकारचे घाशीराम आणि पोलीस आयुक्तांचे कारस्थान उधळून लावलं आहे, असंही ते म्हणाले। पुण्यात येताच खुन्यांनाच आधार देण्याचं काम पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी नागपुरातील कारकीर्द ही वादग्रस्त होती। फडणवीस वगैरे लोकांच्या समांतर राज्याचा विनम्र सेवक म्हणूनच त्यांनी चाकरी केली। पुण्यात येताच त्यांनी खुन्यांनाच आधार देण्याचं काम केलं। आमदार धंगेकरांच्या जागरूकतेमुळे टिंगे टोळी, सरकारचे घाशीराम आणि पोलीस आयुक्तांचे कारस्थान उधळून लावलं आहे। 2 खुनांचा विषय या लोकांना सहज मिटवता आला नाही। आपल्या लोकांची प्रकरणं मिटवून टाका, हे भाजपचं धोरण पुण्यात चाललं नाही। रस्त्यावर 2 खून झाले, खुनाला वाचा फुटली आहे, घाशीरामांनी हे लक्षात ठेवावं, असं ठाकरे गटानं म्हटलंय। लोकांची दिशाभूल करणं सुरू आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावली आणि नंतर नागपूरकरांनी त्यांना पुण्याची वतनदारी बहाल केली। त्या वतनदारीस जागून श्रीमान गुप्ता हे भाजपास दान देणाऱ्या बिल्डरांना, गुंड टोळ्यांना पाठीशी घालत आहेत। बिल्डर विशाल अग्रवालच्या मद्यधुंद पोराने पुण्यातील कल्याणी नगरात बेदरकारपणे 2 तरुण जीवांचा बळी घेतला। त्या क्षणापासून पुण्याचे पोलीस आयुक्त या प्रकरणी उलटसुलट भूमिका घेऊन लोकांची दिशाभूल करत आहेत, असं म्हणत ठाकरे गटाने अमितेश कुमार यांच्यावर आरोप केले आहेत। पुण्यात उत्पादन शुल्क विभागात आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन करत अधिकाऱ्यांवर थेट आरोप केले आहेत। कोणत्या बार आणि पब मालकाकडून किती हप्ता दिला जातो, तसेच कोणत्या अधिकाऱ्याला दिला जातो, याची यादीच आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवली। या संदर्भातले गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागावर केले आहेत। मागच्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील बार आणि पब माध्यमातून 500 कोटी रुपयांची वसुली झाली असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला आहे। हातात खोके आणि पैसे घेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी पुण्यात आंदोलन केलं। पुण्याची अवस्था ही उडता पंजाबसारखी झाली असल्याचा आरोपही यावेळी सुषमा अंधारे यांनी केला। उत्पादन शुल्क विभागाची वसुलीची यादी वाचली तर ती लग्नातील आहेराची यादी वाचण्यासारख्या असल्याचं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे। मागील वेळी ललित पाटील प्रकरणात देखील आम्ही या वसुलीचा आरोप केला होता। त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा केली। ललित पाटील प्रकरणात देखील अजय तावरे यांचं नाव घेतलं होतं। यांच्या अटकेची मागणी केली, मात्र वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। एकाही पोलीस अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही, मात्र तुम्ही पुणेकरांच्या जीवाशी का खेळत आहात, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आहे। त्या सर्वांचे आभार मानत अजित पवार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तरी त्यांचा उन्माद होऊ द्यायचा नाही, पराभव झाला तरी कोणीही खचून जायचं नाही, हे राजकारणात सर्वांनी लक्षात ठेवावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली, यावेळी ते बोलत होते।
2019च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या 7 जागा निवडून आल्या होत्या, त्यामुळे त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला लोकसभा निवडणुकीत मागता आल्या नाहीत असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं। मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आपण 57 जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत होणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला। आपला कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी नाराज होणार नाही, अशा सन्मानजनक जागा आपल्याला नक्की मिळतील असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपात सातारा लोकसभा मतदारसंघ देण्याच्या बदल्यात आपल्याला एक राज्यसभेची जागा मिळाली आहे, मात्र त्यासाठी सातारा जिल्ह्यातूनच राज्यसभेची जागा आपण देणार आहोत। त्या जागेवर सातारा जिल्ह्यातीलच नेत्याला राज्यसभेवर पाठवण्यात येईल, त्यामुळे इतर कोणत्याही जिल्ह्याने त्या जागेवर दावा करू नये असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे। त्यात त्यांनी वैद्यकीय स्थितीच्या आधारे जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची मागणी केली आहे। केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती। केजरीवाल यांचा 21 दिवसांचा जामीन 1 जून रोजी संपत आहे। आम आदमी पार्टीच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांचं वजन 7 किलोनं कमी झालंय आणि त्यांच्या कीटोनची पातळी जास्त आहे, जे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं। ईडी प्रकरणात तुरुंगात गेल्यानंतर 50 दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। केजरीवाल यांची 10 मे रोजी दिल्लीतील तिहार तुरुंगातून सुटका झाली। आम आदमी पार्टीने असंही म्हटलं आहे की डॉक्टरांनी अरविंद केजरीवाल यांना पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी आणि कम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन आणि इतर काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे केजरीवाल यांनी त्यांच्या अंतरिम जामिनासाठी मुदत मागितली आहे। तुरुंगात असताना त्यांची शुगर लेवलही कायम चर्चेचा विषय ठरली। केजरीवाल आणि त्यांच्या पक्षानेही त्यांना इन्सुलिन दिलं जात नसल्याचा दावा केला होता। कोलकाता उच्च न्यायालयाने भारतीय जनता पक्षाला तृणमूल काँग्रेसच्या विरोधात जाहिराती प्रसिद्ध करण्यापासून रोखलं होतं। याविरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयात सुट्टी खंडपीठ याचिका दाखल केली होती। ती आज सोमवारी फेटाळण्यात आली। न्यायमूर्ती JK महेश्वरी आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितलं, प्रथमदर्शनी हे स्पष्ट आहे की ही जाहिरात बदनामीकारक होती। आम्ही याचिका फेटाळतो। खरं तर 20 मे रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठानं एका आदेशात म्हटलं होतं की ही जाहिरात अपमानास्पद आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन करते। यानंतर 22 मे रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशाविरोधातील याचिकेवर विचार करण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं होतं। यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली होती। या याचिकेत 20 मेच्या अंतरिम आदेशाला तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती। पुणे हिट अँड रन प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आणखी काही खळबळजनक खुलासे केले आहेत। धनिक पुत्राचे रक्ताचे नमुने फेकून दिले, दुसऱ्याच तरुणाचे ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बदलला, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। सोमवारी सकाळीच ब्लड सॅम्पलमध्ये फेरबदल केल्याच्या आरोपावरून ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आणखी धक्कादायक माहिती दिली आहे। यावेळी बोलताना अमितेश कुमार म्हणाले, 19 तारखेला 11 वाजता अल्पवयीन आरोपीचे ससून हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आलं होतं। जे आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलं ते त्यांनी कचऱ्यात फेकून दिलं। त्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेऊन डॉक्टरने सील केलं आणि त्यावर आरोपीचं नाव लिहून फॉरेन्सिकला पाठवून दिलं। डॉक्टर श्रीहरी हळनोर तिथे CMO होते, त्यांनी हे सर्व ब्लड सॅम्पल बदलले। डॉक्टर अजय तावरे विभाग प्रमुख आहेत, त्यांचाही सहभाग यामध्ये होता, असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे। तसेच या प्रकरणाचा आणखी शोध पोलिसांकडून सुरू आहे। ससून हॉस्पिटलचे सर्व CCTV तपासण्यात आल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे। तसेच रक्ताचे नमुने बदलल्यामुळे पहिल्या अहवालात अल्पवयीन आरोपीने मद्यपान केल्याचं निष्पन्न झालं नव्हतं। शिवाय आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि तावरे यांचे संपर्क झाल्याचे समोर आलं आहे। अमितेश कुमार म्हणाले, आरोपीच्या वडिलांचे सुद्धा सॅम्पल घेण्यात आलं होतं। औंधमधील रुग्णालयात आरोपीचे सॅम्पल वडिलांच्या नमुन्यासोबत मॅच झालं। ससूनचे सॅम्पल मॅच होत नव्हतं, त्यावरून काहीतरी गौडबंगाल असल्याचं पोलिसांचं लक्षात आलं। ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या ब्लड रिपोर्ट फेरफार केल्याप्रकरणी विशाल अग्रवालच्या विरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे। राज्यात 10वीचा 95.81% निकाल लागला आहे। यंदाही मुलींनीच 10वीच्या निकालात बाजी मारली आहे। यंदा 15,17,802 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। यंदाही कोकण विभाग आघाडीवर आहे। गतवर्षी हा निकाल 93.83% होता। यंदा त्यात 1.78% वाढ झाली आहे। यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागलाय, तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे। तसेच यंदाही मुलींनी बाजी मारली आहे। मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.21% आहे, तर 94.56% ही मुलांची उत्तीर्ण टक्केवारी आहे। याशिवाय 16,21,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। यापैकी 15,17,802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत।
तसेच 9,078 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 8,465 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.25% लागला. कोकण विभागाचा निकाल 99% लागला, तर नागपूर विभागाचा 94% असा सर्वात कमी निकाल लागला. विशेष म्हणजे 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100% लागला आहे.